नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे टोमॅटोचं सार। काही जण टोमॅटो कढी सुद्धा म्हणतात। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मधून कट करून वाफेवर शिजवून घेतले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं, त्याचबरोबर वाफेवर शिजवलेले 2 टोमॅटो, त्यानंतर मी धणे आणि 2 तिरफळं असं भिजत ठेवलं होतं 10 मिनिटांसाठी, ते सुद्धा यामध्ये घ्यायचं आहे। 7 ते 8 बारीक लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद आणि साधारण 1.5 चमचा लाल तिखट आणि हे बारीक मिक्सरला वाटून घेतलं आहे। वाटून रेडी आहे। आता मी सार फोडणीला देते। त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं। तेल व्यवस्थित तापलं की मोहरी टाकली। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता ऍड केला आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा सुद्धा आपण इथे ऍड केला। कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये साराचं जे वाटण आपण वाटून ठेवलं होतं ते ऍड करायचं आणि ज्या प्रमाणात पातळ घट्ट हवं असेल तेवढं आपण पाणी ऍड करायचं आणि 2 ते 3 आमसुलं टाकली मी आणि ही सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। साराला उकळी येताना फ्लेम जी आहे ती मीडियमच असावी। जास्त फास्ट असेल तर सार जे आहे ते फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे अगोदर बारीक गॅसवरती सार जे आहे ते शिजवून घ्यायचं। 1-5 मिनिटात साधारण मोठी उकळी आली की वरून कोथिंबीर टाकून सर्व करायचं। अशा पद्धतीने टोमॅटोचं सार रेडी आहे।